शॉकिंग डेथ. माझं नाव टेरी रिगन. मी कॅलिफोर्नियाच्या लहान मोठ्या टेकड्यांनी व्यापलेल्या प्रदेशात राहतो. इथे प्रत्येक टेकडीवर अनेक केबिन्स आहेत. श्रीमंत लोक श्रमपरिहारासाठी किंवा शहराच्या गजबजीपासून दूर व शांत अशा ठिकाणी 4 दिवस राहावं म्हणून मोठ्या केबिन्स निवडतात. सामान्य पण हौशी लोक त्यांना परवडेल अशा केबिन्समध्ये निवास करतात. या भागाला ग्लीन कॅम्प म्हणतात. मी आज एका सामान्य पण गरजेच्या वस्तूंनी युक्त अशा छोट्याशा केबिनमध्ये राहतो. स्पष्ट सांगायचं तर माझी आर्थिक स्थिती मला सुखासीन राहू देत नाही, कारण मी एक टीव्ही व रेडिओ तयार करणारा, गरज पडल्यास दुरुस्त करणारा मेकॅनिक. मी माझ्या कामात कुशल आहे. मला असं वाटतं लोकही माझं हस्तकौशल्य मान्य करतात, पण यातून उत्पन्न ते काय? तोकडं. जेमतेम 2 वेळ पोट भरण्यापुरतं. आपल्याला खूप पैसा मिळावा, न्यूयॉर्क किंवा लॉस एंजलिस मध्ये मस्तपैकी स्वतःची शोरूम असावी असं मला नेहमीच वाटत आलंय. पण नुसतं वाटून काय फायदा? आपल्या वाट्याला ते आलं पाहिजे ना. पण गंमत अशी की संधी चालून आली तरी तिचा लाभ उठवता आला पाहिजे ना. इथेच मी कमी पडतो, लंगडा पडलो. खरं सांगू, मी आज ज्या दुर्दैवी परिस्थितीत अडकलो आहे ती या ग्लीन कॅम्पमध्येच निर्माण होऊ शकते. मी मोठ्या शहरात असतो तर असं घडलंच नसतं. शिवाय असं व्हायला जी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे ती मोठ्या शहरात लाभू शकत नाही. ग्लीन कॅम्प हे रिसॉर्ट सेंटर आहे असं म्हणायला हरकत नाही. इथं येणारा प्रत्येक जण शांतीच्या शोधात असतो. चित्रकार, साहित्यिक अथवा चिंतनशील ज्ञानसाधक इथे येऊन स्थिरावतात. शांत नीरव वातावरणात आपल्या कलाकृती निर्माण करतात. या व्यतिरिक्त पॅसिफिक सागर किनाऱ्यावरील गमती जमती, खेळ, हॉटेल, कॅसिनो इत्यादी इथून फारशा दूर नाहीत. आता तुम्हाला माझ्या राहत्या केबिन भोवतालच्या परिसराची कल्पना आलीच असेल. मी इथे टीव्ही सेट्स आणि रेडिओ स्वतः तयार करतो आणि सर्व्हिस सेंटरही चालवतो. रस्त्याने गेलो तर माझी केबिन ग्लीन पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. वस्तुतः पोस्टाच्या दृष्टीने मी ग्लीन कॅम्पचा रहिवासी मानला जातो. मी आठवड्यातून एकदा गावात जाऊन किराणा सामान व भाजीपाला आणतो. ही खरेदी झाली की मी शेरीफ जेफरसनच्या ऑफिसात जातो. खूप गप्पा मारतो. तोही गप्पिष्ट असल्यामुळे नवीन माहिती बरोबर इतरही गोष्टी कळतात. माझ्या धंद्याच्या दृष्टीने गरजूंबद्दलची माहिती न हिंडता मला मिळते. गप्पा रंगतात असतानाच जेफरसन ऍपल ज्यूस स्वतः तयार करतो व मला पाजतो. हा इंटरव्हल असतो. यानंतर एखादा गुन्हा नव्याने घडला असेल तर त्या संबंधीची वितंबातमी मला सांगण्यात त्याला अभिमान वाटतो, कारण गुन्हेगाराला त्याने अक्कल हुशारीने जीव धोक्यात टाकून पकडलेलं असतं. मी सुद्धा त्याला शेरीफ असावा तर असा असं म्हणून गौरवतो आणि तो सुखावतो. ही अभिमानाची लहर जेव्हा त्याच्या मेंदूत पोचते तेव्हा तो गालातच असतो. जेफरसन गेल्या 50 वर्षापासून ग्लीन कॅम्पचा शेरीफ आहे व आज त्याचं वय 80 आहे. जेफरसन शिवाय ग्लीन कॅम्पची कल्पना करणं म्हणजे स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याशिवाय न्यूयॉर्क अशी कल्पना करण्यासारखं आहे. अशी आहे ही स्वारी. या जेफरसन शिवाय लक्षात राहील असं अजून एक व्यक्तिमत्व आहे. माझी कथा पुढे नेण्यापूर्वी या व्यक्तीचं म्हणजेच डॉक्टर मॅलार्डचं शब्दचित्र रेखाटणं अनिवार्य आहे. शेरीफ जेफरसन ग्लीन कॅम्पमध्ये कायद्याचं रक्षण व येथील लोकांचं संरक्षण करण्यात जितका जुना स्थिरपत आहे तितकाच हा डॉक्टर मॅलार्ड संपूर्ण ग्लीन कॅम्पमध्ये असलेला एकमेव डॉक्टर. मॅलार्डचं नशीब असं की त्याच्या दवाखान्याकडे सहसा कुणी वळत नाही. कुणी गंभीर आजारपण अंगावर घेतलं किंवा कुणा बाईला प्रसूती वेदना सुरू झाल्या तर त्याचे नातेवाईक सरळ 80 मैल दूर असलेल्या लॉस एंजलिस पर्यंतचा प्रवास करून पेशंटला तज्ज्ञ डॉक्टरांच्या स्वाधीन करून निश्चिंत होतात. बिचारा डॉक्टर मिलार्ड पेशंटच्या आगमनाची वाट पाहत बसतो. नाही म्हणायला थोडे बहुत रुग्ण त्याच्याकडे जातात, पण ते आधीच अर्ध मेलेले किंवा मृत्यूपंथावर वाटचाल सुरू असलेले असतात. त्यामुळे टाइमपास करण्यासाठी त्याच्या पुढे 2 पर्याय उरतात. एक तर शेरीफ बरोबर शिळोप्याच्या गप्पा मारणं किंवा स्वतःच्या केबिनमध्ये खिडकीजवळ बसून समोरील निसर्ग पाहत राहणं, तेहीच भावहीन शून्य दृष्टीने. अशी 2 माणसं टाइमपास म्हणून मला पुरतात. आता मी माझं मनोगत सांगतो. ती उन्हाळ्यातील गरम सकाळ. दुपारचं ठीक आहे, पण सकाळपासूनच गरम वारं अंगावर घेणं मला आवडत नाही. पण निसर्ग आपल्याला आवडेल तसं थोडीच करणार आहे. अशा या गरमीतच मी बाजारात एक टीव्ही आणायला गेलो. हा सेट माझ्या ट्रकमध्ये ठेवून मी गप्पा मारण्यासाठी जेफरसनच्या ऑफिसमध्ये शिरलो. शेरीफने डोळे मिचकावून मंद स्मित केलं. आम्ही ड्रिंक्सचा आस्वाद घेत इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. विषयांना तोटा नव्हता, पण तोंडांची टोटी केव्हाच बंद करायची हे सवयीने आम्हा दोघांना चांगलंच ठाऊक होतं. ड्रिंक संपताच मी जेफरसनला म्हटलं, मला आता ब्लू जेकला जायचं आहे. पुन्हा जेव्हा बाजारात येईन तेव्हा डोकवेन. बाय जेफर, तू तर ब्लू जेकला जातोस आहेस. जेफरसन आपल्या झुलत्या आराम खुर्चीला पाठ टेकवीत म्हणाला. तिथं तुला धंद्याच्या दृष्टीनं बराच वाव आहे. कसा काय? मी विचारला.
ब्ल्यू लेकला विल्यमच्या केबिनमध्ये एक जोडपं राहायला आलंय असं मी ऐकलंय. ते नवरा बायको आहेत. त्यांना भेटला असतं धंद्याच्या दृष्टीने लाभदायक होईल. नवरा पंगू आहे. त्याचे दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे तो कायम व्हीलचेअरमध्ये बसून असतो. आपल्याच हाताने व्हीलचेअर पुढे सरकावीत घरात फिरत असतो. त्याचा बहुतेक वेळ केबिनच्या वरांड्यात जातो. त्यामुळे मला वाटतं तू त्याला एक टीव्ही सेट घ्यायला प्रवृत्त कर. गिराईक कसा गिटकायचा हे तंत्र तुला छान जमतं. मी भेटेन त्याला. अपंगत्वावर उत्तम पर्याय म्हणजे टीव्ही. नक्कीच भेटेन. पण तुला त्याचं नाव ठाऊक आहे? डायरीचं पान उघडत मी म्हणालो. जॅक डेलेनी. हे नाव मी लिहून घेतलं आणि जेफरसनला सांगितलं. घरी परत येताना जाऊन येईन त्याच्याकडे. या अपंग गृहस्थाचा विचार करत मी ड्रायव्हिंग सीटवर बसलो. अपंगांकरिता टीव्ही हा मनोरंजनासाठी नैसर्गिक उपाय आहे असं मला वाटलं. अशा रुग्णांना एकटेपणाचा, बाहेर मोकळेपणानं फिरता येत नसल्यामुळे उद्भवणाऱ्या नैराश्याचा इतका वैताग आलेला असतो की त्यांना टीव्ही किंवा रेडिओचा औषधासारखा उपाय होतो याची मला खात्री होती. मी मार्गात एका ग्राहकाकडे थांबलो. ट्रकमधून रेडिओ काढला व त्याला हवा होता तिथे फिट करून बाहेर पडलो आणि ब्ल्यू जेक केबिनकडे ट्रक वळवला. तिथं पोहोचेपर्यंत त्या अपंगाविषयी विचार करू लागलो. हे नवरा बायको आहेत असं जेफरसनने सांगितलं होतं. पण तिसरं कुणी असेल का? स्वयंपाकीण किंवा नोकर, घरकाम करून गार्ड म्हणून काम करणारा, की फक्त हे दोघेच असतील? त्याची बायको तरुण सुंदर की सामान्य व प्रौढ? हा विचार करत मी ब्ल्यू जेक केबिनला केव्हा पोहोचलो मला कळलंच नाही. केबिन पाहताच माझ्या लक्षात आलं की सुमारे 2 वर्षापूर्वी आपण इथे येऊन गेलो होतो. ही केबिन चांगलीच प्रशस्त, सर्व सोयींनी युक्त अशी होती. मागील बाजूस उंच टेकडी, समोर दरी आणि काही अंतरावर समुद्र अशी निसर्ग रचना इथं होती. समुद्राच्या लाटांचा आवाज कानावर पडत होता. दरीतलं आणि टेकडीवरचं हिरवं सौंदर्य माझं मन सुखावित होतं. केबिन पासून मुख्य रस्त्यावर एक निमुळता डांबरी रस्ता टेकडीला चिकटून पुढे आला होता आणि इथे एक गेट होता. मी ट्रक मधून उतरलो. गेट उघडलं. ट्रक आत घेतला आणि परत येताना गेट लावू असा विचार करून मी ट्रक पुढे नेला. 1-2 सर्पाकाळ वळण घेऊन मी केबिनच्या पायथ्याशी पोहोचलो. केबिनच्या पायऱ्यांसमोर एक चकचकीत दिमागदार ब्ल्यू इस्टेट वॅगन उभी असलेली दिसली. मी पायऱ्या चढून वर गेलो. वरांडा समोरच होता. एक माणूस व्हीलचेअर मध्ये बसला होता. आपल्या मांडीवर एक मासिक ठेवून सिगारेट पीत त्याचं वाचन सुरू होतं. मी त्याला न्याहाळीत अंदाज बांधला की हा 45 ते 50 वयोगटातील असावा. अंगानं थोडा जास्त स्थूल वाटला. त्याच्या माणसाल चेहऱ्यातील डोळे, गिजरे आणि नजर त्रस्त टाठारलेली होती. मी पायऱ्या चढून वरांड्यासमोर उभा राहिलो. मिस्टर डेलेनी, मी त्याला संबोधित केलं. हा अनपेक्षित आणि अपरिचित आवाज कानावर पडताच डेलेनींनी चमकून वर पाहिलं. काही क्षण एकटक पाहिल्यावरती तो म्हणाला, होय मीच तो. काय हवंय तुम्हाला? मला नुकतंच कळलंय की तुम्ही एवढ्यातच इथे आलाय राहायला. म्हटलं जाता जाता विचारावं जरा तुम्हाला. रेडिओ किंवा टीव्ही हवा असेल तर. मी या भागात दुरुस्तीपासून ते सेट पुरवण्याचं काम करतो. टेलिव्हिजन शे इथे शक्य नाही का? त्यात काय शक्य आहे? या पर्वतांमुळे आणि टेकड्यांमुळे वेव्हच नीट कॅच होत नाही. मग रेडिओ आणि टीव्ही काय शोपीस म्हणून ठेवायचे? माझ्याकडून रोखून पाहत डेलेनी म्हणाला, उत्कृष्ट एरियल पद्धतशीरपणे फिट केला तर इथे उत्तम रेंज मिळू शकते. मी खात्री देतो साहेब. मी आश्वासन दिलं कारण माझी तांत्रिक योग्यता मला प्रोत्साहित करीत होती. हे मला नका सांगू. इथं घनदाट अरण्य आहे. सूर्यकिरण झाडांमधून गाळून येतात. तिथं टीव्ही वेव्ह कशी पोहोचणार? तिरसट स्वरात डेलेनी म्हणाला. मिस्टर डेलेनी, मला फक्त 10 मिनिटाचा वेळ द्या. मी म्हणालो, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की टीव्हीच्या वेव्ह 100% व्यवस्थित कॅच होतात की नाही ते. यात मी तुमचा वेळ वाया घालविणार नाही आणि माझाही. यावर डेलेनी काहीच बोलला नाही. त्याची मूकसंमती आहे असं गृहीत धरून मी माघारी आपल्या ट्रककडे गेलो. आपल्या भागातून एक लहान टीव्ही सेट बाहेर काढून पुन्हा वरांड्यात आलो. डेलेनी जवळच योग्य अशी जागा पाहून सेट टेबलवर ठेवला. डेलेनी मॅगझिन खाली ठेवून माझ्या प्रत्येक हालचालीकडे सावध होऊन पाहू लागला. त्याच्या नजरेत उत्सुकता होती. पाहूया हा काय दिवे लावतो ते, असाही भाव त्याच्या मनात असावा. मी ट्रकमधून आणलेल्या खास दर्जेदार एरियलकडे तो बारकाईने पाहत होता. त्याची पारखी नजर माझ्या चेहऱ्यावर रेंगाळत होती आणि ती मला जाणवतही होती. 7 मिनिटात माझं सेटिंग पूर्ण झालं. मी विजेचं बटन दाबलं, स्विच लावला, टीव्हीच्या विशिष्ट चॅनलचं रिमोटवरील बटन दाबलं आणि स्क्रीनवर चित्र स्पष्ट दिसू लागलं. हे चित्र अपेक्षेपेक्षाही स्पष्ट होतं. कुठलीही खरखर आवाजात नव्हती. आडवे पट्टे नव्हते. सहसा आढळून येतात तसले दोष नव्हते. सिरियल मधील सर्व काही मस्त दिसत होते.
या यशामुळे मला पुढील यशाची खात्री वाटत होती. मी अभिमानानं डेलेनीकडे पाहिलं. तो एकाग्रतेने WWच्या मुष्टियोद्ध्याचा कार्यक्रम पाहत होता. हे माझं भाग्य की त्याला आवडणारा कार्यक्रमच टीव्हीवर छान स्पष्ट दिसत होता. असली हाणामारी त्याला आवडते हे त्याच्या चेहऱ्यावरच स्पष्ट दिसत होते. त्याने हा कार्यक्रम शेवटपर्यंत पाहिला. त्याला असे फायटिंगचे शो बघायला आवडतात हे मला नंतर कळलं. यावेळी तो समोर वाकून प्रसन्नतेने छोट्या पडद्यावरील फाईट पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरील कडवटपणा बराच कमी झालेला मला दिसला. या दोन मुष्टियोद्ध्यांमधील जो माणसाचा प्रचंड गोळा अंगावर बाळगून होता त्यानं दुसऱ्याला लोळवले व नियमाप्रमाणे काउंट संपवले तरीही तो उठू शकला नाही. असे पाहून डेलेनीने आपली नजर माझ्याकडे वळवताच मी त्याला विचारले, रिसेप्शन कसं वाटलं मिस्टर डेलेनी? यावेळी मी त्याच्यासमोर उभा होतो. त्याच्या चेहऱ्यावरील भाव मला बघायचे होते. माझा आधी विश्वासच बसत नव्हता. हा सेट इतकं उत्कृष्ट रिसेप्शन देऊ शकेल. अरे हा सेट म्हणजे चमत्कारच आहे, म्हणजे उत्तम आहे. मला ध्यानीमनी कल्पना नव्हती की असंही दिसू शकतं. या सेटची काय किंमत आहे? मी त्याला किंमत सांगितली. हा तर उत्तम आहे, पण यापेक्षा अधिक उत्तम सेट मिळू शकेल का? कितीतरी सेट आहेत. तुम्हाला असा सेट आवडेल ज्यात टीव्ही बरोबर रेडिओ आणि VHP सुद्धा असेल. डेलेनी आपल्या खुर्चीत मागे रेलून बसला आणि माझ्याकडे पाहू लागला. त्याच्या नजरेत उर्मट भाव होता. तो पाहून मी आतून खळबळलो होतो, चिडलो होतो. तू कोण आहेस? म्हणाला तो. टेरी रिगन मी म्हणालो. या विभागात टीव्ही आणि रेडिओ सेट्स विकणं आणि दुरुस्त करणं असं माझ्या कामाचं स्वरूप आहे मिस्टर डेलेनी. त्याच्या नावाचा उच्चार जोर देत मी मुद्दामच केला. असे नका. मी लॉस एंजलिसच्या एखाद्या मोठ्या डीलरशी संपर्क साधून चौकशी करेन. फक्त एकाच माणसाच्या सांगण्यावरून मी कोणताही व्यवहार करत नाही. मी 4 ठिकाणी चौकशी करून सर्वोत्तम जे असेल तेच घेतो. जशी तुमची मर्जी. पण तुम्हाला मी स्वतः एक सर्वोत्तम सेट करून देऊ शकतो. या माझ्या स्वयंनिर्मित सेटमध्ये तुम्हाला 25 इंची स्क्रीन मिळेल. शिवाय रेडिओ, टेप रेकॉर्डरची व्यवस्थाही त्यात राहील. गुणवत्तेच्या दृष्टीने तो श्रेष्ठ राहील. इलेक्ट्रॉनिक स्पीकर युनिट सुद्धा त्यात असेल. असा सेट तू खरंच तयार करू शकतोस? अविश्वास दाखविणारा भाव चेहऱ्यावर पसरवीत शंकित मनानं डेलेनीनं विचारलं. पोकळ भंकमबाजी करून उसन आश्वासन देणं मला आवडत नाही. तो माझा स्वभाव नाही. मी जे करू शकतो तेच बोलतो मिस्टर डेलेनी. असं म्हणतोस? यापूर्वी इथे कोणाला असा सेट तू करून दिला आहेस? एका नामांकित लेखकाला, मिस्टर हेमिश यांचं नाव. इथून 2 मैलावर ते राहतात. हवं तर त्यांना फोन करून खात्री करून घ्या. ते किती खुश आहेत या माझ्या सेटवर हे तेच सांगतील. डेलेनीने खांदे उडवून कुणी सांगावं असं न बोलता सांगितलं. नंतर म्हणाला, ठीक आहे, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. पण हा सर्व गुण संपन्न सेट कितीला पडेल अंदाजे? सेटची किंमत तुम्ही कॅबिनेट कशी निवडता यावर अवलंबून राहील. मी म्हणालो, तुमच्यासाठी मी $1500 मध्ये एक सुंदर सेट करून द्यायला तयार आहे. माझं वाक्य संपत असतानाच अचानक माझ्या पाठीमागून एक विचित्र आवाज ऐकू आला. या आवाजात असा काही स्वर होता की एक अनामिक भीतीची लाट माझ्या मणक्यातून सरकन वळवळत मेंदूत शिरली. मला क्षणभर गोठल्यासारखं झालं. मी मागे वळून पाहिलं. दारात एक स्त्री उभी होती आणि ती एकटक माझ्याकडे बघत होती. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.